विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हायकोर्टाचे टॉप 20 क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. ते नेहमी सतत वारंवार येणारे एक्झाममधील हे टॉप 20 क्वेश्चन आहेत. त्याच्यामुळे परीक्षेला जाता जाता हा व्हिडिओ तर तुम्ही 100% बघा. तुमचा याचा 100% तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये उपयोग होणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पण वेळ आपण कमी न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन पाहूया. भारतातील पहिले उच्च न्यायालय कोठे स्थापन झालेले आहे? कोलकाता येथे आणि इसवी सन आहे 1862 साली झालेला आहे. क्वेश्चन दुसरा आहे. भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत? 25 आहेत. उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 214 नुसार केली जाते. आपण आता चौथा क्वेश्चन पाहणार आहोत. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्ती करतो? तर भारताचे राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची निवृत्ती वय किती असते? तर 62 वर्ष हे त्यांचे निवृत्ती वय असते. महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कोठे आहे? मुंबई इथे उच्च न्यायालय आहे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे? 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतं? तर वरी पण आपण पाहिल्यानुसार राष्ट्रपती करतात. प्रश्न आहे 9वा. उच्च न्यायालयात कोणत्या राज्यासाठी काम करत असतो? एक किंवा एकापेक्षा जास्त राज्यांसाठी उच्च न्यायालयातील म्हणजे राज्यासाठी ते न्यायाधीश काम करत असतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कोण शपथ देतो? तर राज्यपाल हा शपथ देत असतात. 11वा प्रश्न आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य काम काय असते? न्यायदान करणे हे त्यांचे मुख्य काम असते. चला तर मग आपण 12वा क्वेश्चन पाहूया. उच्च न्यायालयाला कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? लेखी आदेशचा आदेश आहे. ओके. आता 13वा क्वेश्चन पाहणार आहोत. उच्च न्यायालयाला किती प्रकारचे लेखी आदेश देता येतात? तर 5 हे लेखी आदेश देता येत असतात. तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही या एक्झाममध्ये तुमचं पोस्टिंग व्हायलाच पाहिजे 100%. चला तर मग आपण 14वा क्वेश्चन पाहणार आहोत. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध कोठे अपील करता येतं? तर सर्वोच्च न्यायालय तिथे आपल्याला काय करता येतं? अपील करता येतं. 15वा क्वेश्चन आहे. उच्च न्यायालयाच्या कोणत्या कलमानुसार लेखी आदेश देऊ शकतात? कलम 226 नुसार लेखी आदेश देऊ शकतात. उच्च न्यायालयाचा प्रमुख कोण असतो? तर मुख्य न्यायाधीश हा त्यांचा काय असतो? प्रमुख असतो. क्वेश्चन 17वा आपण पाहणार आहोत. भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालय कोठे आहे? इलाहाबाद उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालय आहे. आता आपण 18वा क्वेश्चन पाहणार आहोत. महाराष्ट्र आणि गोवासाठी कोणते राज्य न्यायालय आहे? मुंबई उच्च न्यायालय हे उच्च न्यायालय गोवा आणि महाराष्ट्रासाठी लागू पडतं. तर आपण 19वा क्वेश्चन पाहणार आहोत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती असतात? संख्या निश्चित नसते. म्हणजे काय? याची संख्या कशी असते? निश्चित नसते. शेवटचा क्वेश्चन पाहणार आहोत. तरी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. उच्च न्यायालयाचे उद्देश काय आहे? सांगा बरे. उच्च न्यायालयाचे उद्देश काय आहे? न्याय आणि कायद्याचे संरक्षण करणे हे उच्च न्यायालयाचे उद्देश आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा,